हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कार्बन डायऑक्साईडच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सोबतच त्याची रिॲक्शन कशी होणार आहे ते सर्व या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, याआधी आपण हायड्रोकार्बन आणि सोल्युबिलिटी ऑफ कार्बन यावरती आपण डिस्कस केलं होतं. त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. ओके, तर आज आपण पेज नंबर 145 मधील ज्या काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतील अबाउट कार्बन डायऑक्साईड CO2च्या बाबतीमध्ये ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, तर चला मग याला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण आधी समजून घेऊया. ओके, बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे CO2 दिला आहे कार्बन डायऑक्साईडचा. त्यानंतर मॉलिक्युलर मास हे त्याचं 44 आहे. ओके, मॉलिक्युलर मास आपण कसं काढतो तर ते त्याच्या ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास याच्यावरनं जो आहे ॲटॉमिक मास आपल्याला काढता येतं, मॉलिक्युलर मास जो आहे हा काढता येतं. ठीक आहे, तर यावरती आपण तुम्हाला जर काढता येत नसेल, डाऊट असेल तर आपण यावरती सेपरेट व्हिडिओ घेऊया त्या ठिकाणी. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट जो आहे हा -56.6 डिग्री सेल्सिअस आहे. त्यानंतर बघा, ऑकरन्स ऑफ कार्बन काय असेल. ओके, तर कार्बन डायऑक्साईड्स ऑकर इन फ्री स्टेट ऑफ एक्सटेंट अबाउट 0.03%. जो कार्बन डायऑक्साईड्स आहे हा ॲटमॉस्फिअरमध्ये फ्री स्टेटमध्ये 0.03% एवढा अवेलेबल आहे. ओके, इन केस ऑफ एक्सेल एअर कंटेन 4% ऑफ CO2. जेव्हा आपण एक्सेल करतो तर त्या केसमध्ये जो कार्बन डायऑक्साईडचा हा किती पर्सेंट आहे, 4% आहे. ओके, देन CO2 इज ऑल्सो प्रेझेंट इन अ सॉल्ट लाईक chalk, शाबा स्टाईल, मार्बल, लाइमस्टोन एक्सेट्रा. CO2 is given out in the combustion of wood and the fossil fuel. ओके, या केसमध्ये CO2 जो आहे हा काय असतो, प्रेझेंट असतो. या एक्झाम्पलमध्ये शाबा टाईल असेल, मार्बल असेल, लाईमस्टोनचा या ठिकाणी फॉर्म्युला येतं CaCO3 म्हणजेच लाईमस्टोन त्याला म्हटलं जातं. ओके, आणि या व्यतिरिक्त जर आपण वूडला किंवा एखाद्या कुठल्याही सब्स्टन्सला कुठल्याही फॉसिल फ्यूलला आपण जेव्हा बर्न करू, ओके, तर त्यामध्ये जो गॅस बाहेर पडतो तो गॅस म्हणजे कोणता, CO2 असतं. ओके, आता या ठिकाणी CO2चा जो कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर मास जो आहे हा 44 दिला आहे. हा कसा आलेला आहे, ओके, ते थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. ओके, तर बघा, लक्ष द्या, थोडक्यात आपण CO2 जो आहे मॉलिक्युलर मास जो आहे हा कसा आला आहे तो या ठिकाणी डिस्कस करूया आपण. ठीक आहे, CO2 लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला 2 एलिमेंट आहे, एक आहे कार्बन आणि एक आहे ऑक्सिजन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, ॲटॉमिक मास हा 12 असतं. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर 2,4 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक मास असतं. आता आपल्याला याचं मॉलिक्युलर मास काढायचं आहे. ओके, मॉलिक्युलर मास काढायचं आहे तर त्या ठिकाणी ऑक्सिजनचा जर ॲटॉमिक नंबर बघितला तर तो 8 असतं आणि मॉलिक्युलर मास त्याचा 16 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा मॉलिक्युलर मास आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जर कुठल्याही कंपाऊंडचं किंवा एलिमेंटचं जर मॉलिक्युलर मास काढायचं असेल तर त्याचा ॲटॉमिक मास तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कुठला मास, ॲटॉमिक मास जे आपण एने दाखवतो, आणि Z जो आहे हा ॲटॉमिक नंबर असतो. ओके, तर बघा, या ठिकाणी कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे, 12 आहे. इनटू किती नंबर ऑफ कार्बन ॲटम यामध्ये, 1 कार्बन ॲटम आहे म्हणून मी 1 केलं आहे. प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे, 1 ॲटमचं 16 आहे. इनटू ऑक्सिजन ते किती मॉलिक्युल्स यामध्ये 2 आहे, तर मग याला मी काय करा मल्टिप्लाय 2 केलं तर 12 1 जा 12 प्लस 16 2 जा 32. यांची डायरेक्शन केली तर 2 + 2 4 आणि 3 + 1 4. तर हे झालं मॉलिक्युलर मास कोणाचं, CO2चं. हे काय झालं, मॉलिक्युलर मास झालं CO2चं. असंच मॉलिक्युलर मास आपण H2O पण काढू शकतो. ओके, हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास ॲटॉमिक मास 1 आहे. इनटू किती मॉलिक्युल त्याचे 2 मॉलिक्युल्स आहे म्हणजे याला 2 मल्टिप्लाय करणार. ओके, प्लस ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किती आहे, 16 आहे. आत्ताच बघितलं आपण, एका मॉलिक्युलचं किती आहे, 16 आहे. असे ॲटम्स किती आहेत ऑक्सिजनचे, 1च आहे म्हणजे याला 1 मल्टिप्लाय करणार. 2 1 जा 2 प्लस 16 1 जा 16. या ठिकाणी वॉटरचं ॲटॉमिक मास किती आलं, 18 आलं. किती आलं आहे, 18 आलं आहे. ओके, अशा पद्धतीनं. ओके, याच पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही कंपाऊंडचं एलिमेंटचं तुम्ही काय होऊ शकता, ॲटॉमिक मास जे आहे या ठिकाणी काढू शकता. तुम्हाला जर त्या ठिकाणी N2चं काढायचं असेल, N2चं मॉलिक्युलर मास किती नायट्रोजनचं, तर तुम्हाला काढता येईल या ठिकाणी. ठीक आहे, याचा ॲटॉमिक मास माहीत पाहिजे. तर ॲटॉमिक नंबर याचा 7 आहे आणि ॲटॉमिक मास हा 15 आहे. तर कमेंट्स करा N2चं मॉलिक्युलर मास किती असणार आहे. ओके,
मॉलिक्युलर मास. तर मॉलिक्युलर मास कॉन्सेप्ट जो आहे हा तुमचा क्लिअर झाला असेल. ओके, चला जाऊया समोर. काही डाऊट असेल तर आपण कमेंट्स करा, त्यावरती आपण डिस्कस करणार आहोत नंतर. ठीक आहे, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर. ओके, जाऊया आपण आपल्या टॉपिककडे. बघा, तर कार्बन डायऑक्साईड हा एअरमध्ये 0.03% असतं. एक्सेलच्या केसमध्ये 4% कार्बन डायऑक्साईड जो आहे हा प्रेझेंट राहतं. त्या व्यतिरिक्त CO2 जो आहे कार्बन डायऑक्साईड हा चॉल्ट, सॉग, शाबा स्टाईल यामध्ये प्रेझेंट राहतं. आता आपल्या ठिकाणी ट्राय दिस ॲक्टिव्हिटी दिली आहे. ॲक्टिव्हिटी आपण समजून घेऊया आणि त्या ॲक्टिव्हिटीजवर आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत. ठीक आहे, पेज नंबर 45 वरती. ओके, ज्यामध्ये मग तुम्हाला या ठिकाणी फिजिकल प्रॉपर्टी अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ कार्बन डायऑक्साईड ही आपल्याला डिस्कस करायची आहे टेबलच्या बॉक्समध्ये. ओके, तर सर्व आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, ॲपरेटर्स, राऊंड बॉटम फ्लास्क, क्रिस्टल फनल, गॅस डिलिव्हरी ट्यूब, गॅस जार. बघा, हे आपल्या ॲपरेटर दिले आहेत. आणि केमिकल काय दिलं आहे? कॅल्शियम कार्बोनेट, पीसेस ऑफ शाबा स्टाईल, मार्बल, पीसेस लाईमस्टोन अँड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. या ठिकाणी आपल्याला 2 केमिकल दिले आहेत. बघा, फर्स्ट केमिकल जो आहे तो कोणता आहे? कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट. आता कॅल्शियम कार्बोनेट म्हटलं की त्याचा फॉर्म्युला जो येतं, कंपाऊंड जो येतो CaCO3. CaCO3 असतं कॅल्शियम कार्बोनेट. आता या कॅल्शियम कार्बोनेटला नाव बघा किती दिले आहे. तर या कॅल्शियम कार्बोनेटला ऑरमध्ये शहाबा स्टाईल म्हणतात, मार्बल म्हणतात, मार्बल पीस म्हणतात आणि लाईमस्टोन म्हणतात. म्हणजे जवळपास 3 नावं आहेत या कॅल्शियम कार्बोनेटला. ठीक आहे, 3 नावं आहेत. कोणकोणते? शहाबा स्टाईल, मार्बल टाईल किंवा लाईमस्टोन. तिन्ही जर आले तर एकच आहे, तो म्हणजे कोण? कॅल्शियम कार्बोनेट. ओके, हे तुम्हाला नाव दिले आहेत. देन डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. डायल्यूट काय? हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. हे तुम्हाला इथं केमिकल्स दिलेले आहेत. आता आपण जाऊया आपल्या ॲक्टिव्हिटीकडे. ॲक्टिव्हिटी काय म्हणता येते बघा. आता ॲक्टिव्हिटी आपण समजून घेऊया या ठिकाणी. ओके, आणि नंतर त्यांचे आन्सर देऊया आपण. बघा, assemble in apparatus as shown in figure. While assembling the place CO2 in the round funnel bottom. Okay, and add dilute HCl in a flask. This first funnel C to it and end funnel tip of the acid. बघा काय म्हणतो या ठिकाणी, हा जो तुम्हाला दिसतोय याला म्हणतात राऊंड फनल. ओके, याला काय म्हणायचं? राऊंड फनल म्हणायचं. ओके, याला काय म्हणणार तुम्ही? राऊंड फनल फ्लास्क म्हणणार. ओके, त्यानंतर ही जी तुम्हाला दिसतं या ठिकाणी, ओके, याला एक ट्यूब म्हणतात, क्रिस्टल ट्यूब. ओके, आणि याच्या इथं वरती टॉपला जे आहे, हे टॉपला यामध्ये कोण आहे? डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रेझेंट आहे. ओके, आणि जो राऊंड, हा जो राऊंड फनल फ्लास्क आहे यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे. यामध्ये कोण आहे? कॅल्शियम कार्बोनेट आहे. आणि वरतून तुम्ही यात काय ॲड करताय? ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करताय. तर यांच्यामध्ये रिॲक्शन्स होईल. यांच्यामध्ये काय होणार? रिॲक्शन्स होणार. बघा रिॲक्शन कशी होणार? ओके, रिॲक्शन पहा काय होणार. त्यामध्ये CaCO3 ह्या त्या राऊंड फनल फ्लास्कमध्ये आहे. ओके, CaCO3 आहे ना. एक मिनटं चेक करूया काय म्हणते, चेक करू. एक मिनटं एकच मिनटं. CaCO3 राऊंड फ्लास्क ॲज अ रिझल्ट. ओके, CaCO3 आहे. राईट. काय? CaCO3 आहे. प्लस त्यामध्ये आपण काय ॲड केलं आहे? HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड आपण ॲड केलं आहे. तर यांच्यामध्ये रिॲक्शन होईल. रिॲक्शन काय होईल? Ca हा जो आहे हा ॲसिडसोबत रिॲक्ट होईल. ओके, म्हणजे हा काय फॉर्म करेल? CaCl. काय फॉर्म करेल तो? CaCl. कॅल्शियम क्लोराईड जो आहे या ठिकाणी फॉर्म होईल. कॅल्शियम क्लोराईड जो आहे हा या ठिकाणी काय होईल? तो तयार होईल. प्लस काय असेल? CO2 प्लस H2O. प्लस काय असेल? H2O. अशा पद्धतीनं आपली काय या ठिकाणी रिॲक्शन टेक प्लेस होईल. बघा रिॲक्शन काय म्हणते बघा. when CO2 is formed as a result, reactions of calcium carbonate and HCl collect in the glass jar. The chemical reactions above reaction are followed. बघा, CaCO3 plus HCl to form CaCl2 plus H2O plus CO2 ही आपली काय त्या ठिकाणी रिॲक्शन झालेली आहे. दिस इज द रिॲक्शन्स. ओके, हा कोण आहे? कॅल्शियम कार्बोनेट.
हा कोण आहे कॅल्शियम कार्बोनेट. हा असेल डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. हा असेल कॅल्शियम क्लोराईड कार्बन डायऑक्साईड. ओके. अँड लास्ट इज अ वॉटर. ही काय असेल वॉटर. दिस इज अ केमिकल रिॲक्शन. हे आपली काय झाली रिॲक्शन झाली कोणाची कॅल्शियम कार्बोनेटची कोणासोबत तर इन केस ऑफ डायल्यूट ॲसिडसोबत. ओके. आता या ठिकाणी जर आपल्याला काही रिॲक्शन दिल्यात खाली त्यामध्ये काही म्हणते बघा फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल रिॲक्शन. ओके. ऑब्झर्व द कलर ऑफ द गॅस फॉर्म ऑफ द अबाव एक्सपेरिमेंट. जे काही गॅस जो तयार झाला आहे वरच्या केसमध्ये तो जो गॅस आहे तो गॅस कोणता आहे CO2. वरती जो गॅस तयार झालेला आहे या रिॲक्शनमध्ये तो गॅस जो आहे हा कोणता गॅस आहे CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. ओके. कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. त्यानंतर याला स्मेल काय असेल ते. ओके. त्यानंतर 3 to 7 बिलो ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत आणि त्यांचे आपल्याला क्वेश्चन द्यायचे आहेत. ओके. रिमूव्ह द लीड ऑफ गॅस जार अँड पुट सम लाईम वॉटर. आपण या गॅस जारमध्ये लीड जे आहे ही काढून टाकली आणि त्यामध्ये काय ॲड केलं आहे आपण लाईम वॉटर ॲड केलं आहे. ओके. काय केलं ॲड यामध्ये लाईम वॉटर. तर काय होईल आता लाईम वॉटर म्हटलं तर काय होईल CaOH2 हा लाईम वॉटर आहे आणि प्लस कोण असेल कार्बन डायऑक्साईड प्लस कोण असेल कार्बन डायऑक्साईड. मग या ठिकाणी रिॲक्शन्स काय होणार परफॉर्म. ओके. रिॲक्शन काय होणार ते आपण आता या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती आपण पाहूया. ओके. लक्ष द्या इकडं कोण आहे CaOH2 याला म्हणतात कॅल्शियम हायड्रॉक्साईड. याला काय म्हणायचं कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा लाईम वॉटर. ठीक आहे. लाईम वॉटर प्लस यांची रिॲक्शन आपण घेतली CO2 सोबत घेतली कार्बन डायऑक्साईड सोबत घेतली. ओके. आणि यांची रिॲक्शन टेक प्लेस होईल तर या ठिकाणी फॉर्म काय होईल तर या ठिकाणी फॉर्म होतं CaCO3. काय फॉर्म होतं CaCO3. Ca हा CO2 आहे आणि इथला O म्हणजे CaCO3 काय होतं फॉर्म होतं कॅल्शियम कार्बोनेट जो आहे या ठिकाणी फॉर्म होतं आणि प्लस H2O प्लस काय असेल H2O कॅल्शियम कार्बोनेट. आता या ठिकाणी रिॲक्शन ही टेक्स प्लेस झाली कुठल्या केसमध्ये हे या ठिकाणी जे बघतोय आपण. ठीक आहे. हे कुठलं बघतोय आपण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा या ठिकाणी म्हणतोय वेन रिमूव्ह द लीड गॅस जार अँड पुट सम लाईम वॉटर इन इट. तर त्या ठिकाणी काय होईल तर ही त्या ठिकाणी रिॲक्शन होणार. ओके. प्लेस द बर्निंग कॅन्डल इन ग्लास जार. बर्निंग कॅन्डल जी आहे ही आपण ग्लास जारमध्ये टाकली तर ते काय इट गेट एक्सटिंग्विशर्स. ओके. अँड लास्ट वन इज द ड्रॉप ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ सोल्युशन युनिव्हर्सल इंडिकेटर इन अ ग्लास जार फिल्ड विथ CO2 अँड शेक इट. त्यामध्ये काही फरक पडणार नाही. ओके. देन पुअर सम वॉटर इन गॅस जार अँड शेक इट. ओके. त्या गॅस जारमध्ये काय केलं आहे आपण सम अमाऊंटमध्ये. ठीक आहे. त्या सम अमाऊंटमध्ये काय पुट केलं आहे वॉटर पुट केलं आहे आणि ऑलरेडी त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड पास करतो आहे आपण. तर त्यामध्ये रिॲक्शन्स काय होईल. ओके. कार्बन डायऑक्साईडसोबत रिॲक्शन काय होईल तर ही फर्स्ट रिॲक्शन्स. ओके. त्यानंतर ही आपली सेकंड रिॲक्शन्स आणि आता आपण डिस्कस करणार आपली फोर्थ रिॲक्शन्स. ओके. आता बघा फोर्थ रिॲक्शन्स काय सांगताय. पेन चेंज करूया. येस व्हाईट. ओके. लास्ट रिॲक्शन्स कोण वॉटर. ओके. आपण काय केलं आहे ॲड केलं आहे वॉटर ॲड केलं आहे आणि त्यामधून काय पास केलं आहे त्यामधून पास काय केलं आहे तर CO2 पास केला आहे. ओके. तर रिॲक्शन्स वेन वॉटर इज ॲडेड टू CO2 वॉटर हा लिक्विडमध्ये आहे गॅसमध्ये तर हा काय फॉर्म करेल दे फॉर्म कार्बोनिक ॲसिड. हा काय फॉर्म करते कार्बोनिक ॲसिड H2CO3 कार्बोनिक ॲसिड जो आहे हा फॉर्म करते. ठीक आहे. ही झाली रिॲक्शन कोणाची कार्बन डायऑक्साईडची इन केस ऑफ वॉटरसोबत. जर वॉटरसोबत जर कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट झाला व्हेन कार्बन डायऑक्साईड इज रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड दॅट इज H2CO3. H2CO3 हे काय करेल तो फॉर्म त्या ठिकाणी करणार. ओके. येस. आणि लास्ट आहे द मॉइस्ट ब्लू लिटमस पेपर.
when a moist blue and red litmus paper and drop into the gas jar of CO2. तर काय मिळेल, ब्लू लिटमस पेपर टर्न इंटू रेड अँड रेड लिटमस रिमेन रेड. बघा या ठिकाणी जो ब्लू लिटमस आहे, ब्लू लिटमस हा टर्न होतो रेडमध्ये, बट रेड लिटमस पेपर हा रेडच राहतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ब्लू लिटमस पेपर रेडमध्ये होतो आणि रेड लिटमस पेपर हा रेडमध्येच राहतो. आता या ठिकाणी काही प्रॉपर्टी दिल्या आहेत बघा, डायरेक्टली प्रॉपर्टी आपल्याला विचारलं जातं. तर पहिली प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टी ऑफ CO2. तर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ कार्बन डायऑक्साईड्स इट्स काय असेल, यामध्ये ऑर्डरलेस असेल. काय असेल, ऑर्डरलेस. ठीक आहे, याला कुठलाही स्मेल नसणार आहे. ओके, त्यानंतर ह्या कलरलेस असणार. काय असणार, कलरलेस. त्यानंतर बर्निंग ऑफ कॅन्डल फायर एक्सटिंग्विशर असणार. युनिव्हर्सल इंडिकर नन असणार. ओके, आता जर बघितलं कार्बन डायऑक्साईड जर केमिकल प्रॉपर्टी लाईम वॉटरसोबत जर रिॲक्शन झाली तर ते टू फॉर्म कॅल्शियम कार्बोनेट. तो काय फॉर्म करतो, कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म करतोय कॅल्शियम कार्बोनेट. तुम्ही लिहू शकता टर्न मिल्की व्हाईट टू फॉर्म. हा लाईम वॉटर हा मिल्की कलरमध्ये असतो. ओके, तर लाईम वॉटर मिल्की ऑफ लाईम वॉटर टर्न इन टू द कॅल्शियम कार्बोनेट टू फॉर्म कॅल्शियम कार्बोनेट. आणि लास्ट वॉटरच्या केसमध्ये तर टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड म्हणजेच H2CO3 हा कार्बोनिक ॲसिड जो आहे हा काय करतोय, फॉर्म करतोय. आणि लास्ट तुम्हाला दिला आहे लिटमसचं. तर ब्लू लिटमस पेपर टर्न इन टू रेड आणि रेड लिटमस पेपर रिमेन रेड. ओके, तर दीज आर द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साईड्स. ओके, आता कार्बन डायऑक्साईडचे काही युजेस पण आहेत. ओके, पण ते युजेस जे आहेत कार्बन डायऑक्साईडचे हे आपण सेपरेटली बघणार आहोत, सेपरेटली घेणार. ठीक आहे, युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईडचे. ओके, तर इथपर्यंत क्लिअर असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ओके, आणि शेजारचं असलेलं बेल आयकॉनचं बटन त्यावरसुद्धा हिट करा, जेणेकरून नवीन येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.